अध्यक्ष महाराज, राज्याच्या आदिवासी भागातील माता व बालकांचे मृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने आदिवासी भागात फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे नवसंजीवनी योजना राबवण्यात येणे, तरी देखील राज्यात आदिवासी माता व बालमृत्यूचे वाढते प्रमाण व वाढत्या माता बालमृत्यूच्या प्रमाणाचे आरोग्य व आदिवासी विभागाचे घ्यावयाची गंभीर दखल, शासकीय रुग्णालयात तज्ञ डॉक्टर व नर्सेसची असलेली कमतरता, ग्रामीण भागात MBBS डॉक्टर मिळत नसल्याने पर्यायाची व्यवस्था। अध्यक्ष महाराज, तिकडे अधिवेशन चालू झालं दुसरं। हे बरोबर नाही। समाधान अवताडेजी, रणधीर सावरकरजी, श्वेता महालेजी, सगळ्यांनी चला। अध्यक्ष महाराज, तुम्ही जिथे बसता तिकडे पर्यायी व्यवस्था करणे, राज्यात मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू इत्यादी रोगाच्या साथी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने करावयाची उपाययोजना। मुंबईतील वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांना माहे 2025 अखेरपर्यंत राहती निवासस्थाने रिक्त करण्याबाबत दिलेल्या नोटिसा मार्च, एप्रिल, मे महिन्यात शालेय व महाविद्यालयीन परीक्षेचा कालावधी असल्याने निवासस्थाने रिक्त करणे अशक्य असणे, याकरिता निवासस्थाने रिक्त करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी। राज्यातील पाणीपुरवठा कार्यक्रमाच्या नियोजनबद्धतेचा विकास व अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सिंगापूर व मलेशियातील अग्रेसर संस्थांशी करार करण्यात येणे। करार अंतर्गत राज्यात घेण्यात आलेल्या योजना राज्यामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचे सेवन करायचे प्रमाण विशेषतः तरुणांमध्ये वाढत असणे, राज्यात महिलांवरील अत्याचार, लहान मुलाचे अपहरण, हत्या, स्थानिक मालमत्तेचे नुकसान इत्यादी गुन्ह्यांचे देखील प्रमाण वाढते असणे, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीन, धान, संत्रा, तूर, कापूस इत्यादी हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करण्यात येणे, खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आपला माल खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागणे, नाशिक, जळगाव भागात द्राक्ष आणि कोकणामध्ये आंबे, काजू आणि विदर्भात संत्रा व धान इत्यादी पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, राज्यातील मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याचे इतर राज्यात स्थलांतर होणे असणे, मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवर 25,000 झोपड्याचे आरे कॉलनीचे 90 एकर जमिनीवर पुनर्वसन करून त्यांना नागरी सुखसोयी पुरवण्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले अंडरटेकिंग सदर पुनर्वसनासाठी बांधावयाच्या घराची निविदा प्रक्रिया दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल असे सांगूनही अद्यापपर्यंत कोणत्याही निविदा काढण्यात आली नाही। सदर जमीन महसूल विभागाची असल्याने सदर जमीन विभागाकडे म्हाडाकडे वर्ग करण्यासाठी कारवाई करण्याची आवश्यकता। ठाणे महानगरपालिकेची शहरावर अन्याय करणारा नवीन डेपो टोरॅन्ट कंपनीचे भरमसाठ वीज बिले, ठाणे शहरातील कचऱ्यांसाठी डम्पिंग ग्राउंडची आणि पाण्याची प्रश्न तीव्र असणे, नवीन डम्पिंग ग्राउंड करण्याची व रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता याबाबत शासनाने तातडीने करावयाची कारवाई व उपाययोजना। अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं आम्ही सरकारचा जो काही कारभार आहे त्या कारभाराच्या बद्दलची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे, पण विशेष करून मी विदर्भाच्या बाबतची या ठिकाणी चर्चा करणार, कारण की नागपूरला हे अधिवेशन आहे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आहे ना। वाचा ना, तुम्ही वाचत नाही, तुमचं आजकाल काही असू नये, लाईन आहे ना त्याच्यामध्ये, मोठी लाईन वाढवायची का सांगा, हे म्हणून तुम्हाला सांगत आहे। तुम्ही होतात ना, मग आता मी कामगार समितीचा या ठिकाणी भूमिका मांडू का, ते मांडायचं नसतं इथं, ते आता कशाला मांडू मी इथं, म्हणून मी आता त्याच्यावर जात नाही। अध्यक्ष महाराज, विदर्भाच्या भूमीवर हे अधिवेशन चाललेलं आहे, नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन होत आहे। अध्यक्ष महाराज, मी पत्रकार परिषदेमध्ये ज्या आम्ही याच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला आणि आम्ही जे पत्र पाठवलं त्याचं उत्तर तुमचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी ऐकत होतो। माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की
तेच प्रश्न हे मांडतात आहेत, दरवेळेस हेच प्रश्न येतात आहेत. आता तुम्ही सत्तेमध्ये होतात, ते सत्तेमध्ये असताना सुद्धा तुमच्या समोर प्रश्न मांडून सुद्धा काही आमचे व्यक्तिगत प्रश्न नव्हते, हे या विदर्भातल्या जनतेचे, मराठवाड्याच्या जनतेचे हे प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडलेत आणि सोडवण्यामध्ये आपण अयशस्वी झालात आणि म्हणून तुम्हाला वारंवार त्याचा उल्लेख आम्हाला करावा लागत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी हे सरकार जनतेसाठी आहे की धंदाळगड्या उद्योगपत्यांसाठी आहे, हा प्रश्न या ठिकाणी आपोआप निर्माण होतोय. विदर्भामध्ये सुरजागड नावाचं आपल्याला त्याची जाणीव आहे पूर्ण. माननीय मुख्यमंत्री होतात आपण त्यावेळेस सुरजागडचं आपण सुरुवात केलेली आहे. आम्ही त्याची मागणी केली होती की त्या ठिकाणी जिथपर्यंत उद्योग उभा होत नाही तिथपर्यंत तिथली खनिज संपदा कुठेही बाहेर नेऊ नका, पण आपण त्या उद्योगपत्यांसाठी ती सुरजागड प्रकल्प चालू केला. विदर्भातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, विदर्भाचा विकास होऊ नये याची काळजी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. अध्यक्ष महाराज, ही गंभीर बाब याच्यासाठी आहे की आखरी त्या ठिकाणी त्या उद्योगपत्याशी यांचं जे साठगाठ आहे, हे साठगाठ लक्षात येते. आदिवासी भागामध्ये हे सुरजागड प्रकल्प आहे. इथं विदर्भामध्ये समजा एखाद्या गरीबाला घरकुल बांधायचं असेल तर त्याला झुडपी जंगलीची अडचण येते. एखाद्याला एखादी योजना ठिकाणी करायची असेल तर त्याला जंगल विभागाची अडचण येते. पण त्या सुरजागडमध्ये असलेलं घनदाट जंगल आपण कुठल्या परवानगीने कापली आणि त्या सुरजागड प्रकल्पासाठी आपण ज्या सोयी उपलब्ध करून दिल्यात आणि त्या उद्योगपत्यासाठी एवढी आपली सगळी त्याच्यामध्ये वाटचाल राहिली, याच्या मागचं काय कारण आहे मी आपल्याला या निमित्तानं, कारण की त्यावेळेस आपणच मुख्यमंत्री होतात, आम्ही ही भूमिका मांडलेली होती. मी तुम्हाला आजही सांगतोय की सुरजागड प्रकल्पामधलं जे खनन आता होते आहे ते खनन तातडीने थांबवलं पाहिजे. जिथपर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये भिलाई स्टील प्लांट पेक्षा मोठा उद्योग उभा होत नाही तिथपर्यंत त्या ते खनन आता तिथं थांबवलं पाहिजे. तातडीनं एक मोठा स्टील प्लांट आपण गडचिरोली जिल्ह्यात उभा केला पाहिजे, ही मागणी आमची आहे. खनन थांबवा ना, तुम्ही करणार केव्हा करणार? जेव्हा उद्योग उभा होईल तिथपर्यंत तर सगळं डिपॉझिट खतम करेल. मी आपल्याला ते सांगतोय की खनन तुम्ही ज्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तिथलं तुम्ही एक काम करा, तुम्ही हेलिकॉप्टरनं जात होता तिकडे, तुम्ही एकदा बाय रोड जा. नाही तुम्ही त्या भागात जा, नाही गेलात ना, मला माहित आहे ना तुमचे सगळे दौरे, तुमचे सगळे त्या गडचिरोली जिल्ह्यातल्या सगळे माझं जो तुमचं सगळं त्याची डायरी माझ्याकडे आहे. मी तुमच्या पूर्ण वाच ठेवली होती. गडचिरोली जिल्ह्यात विदर्भातला प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला मुद्दाहून त्याच्यामध्ये सांगतोय. त्यामुळे माझा तुम्हाला एकच मुद्दा आहे की आपण निर्णयामध्ये फार मजबूत माणसात, आपण निर्णय घेऊ शकता. बाजूच्या खुर्चीला तुम्ही सांगू शकता, ती खुर्ची आपल्याला माहिती आहे, त्याचा अनुभव आपल्या जवळ आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की विदर्भाचं खरं या सरकारला विकास करायचा असेल तर गडचिरोली जिल्ह्याला जिथपर्यंत मोठं स्टील प्लांट त्या ठिकाणी उभं होत नाही तिथपर्यंत सुरजागड प्रकल्पाचं खनन आपण थांबवावं. आणि त्या भागामध्ये आदिवासीच्या, कारण की ओव्हरलोड अध्यक्ष महाराज इतकं मोठं चालतं त्या ठिकाणी की सगळे रस्ते गायब झाले अध्यक्ष महाराज. आदिवासींच्या गैरआदिवासींच्या मुलामुलींना शाळेमध्ये यायसाठी बस पण त्या भागात चालत नाही. त्या भविष्य, उद्याचे भविष्य त्या जंगलापाड्यात राहणारे आदिवासी आणि गैरआदिवासीच्या मुलामुलींना त्यांचा दोष काय? ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वाहतूक होते त्याच्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे, अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्या भागाच्या लोकांचं बळी देण्याचं काम तुमचं सरकार करताय का, हा सवाल माझा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून याला गांभीर्यानं या सुरजागड प्रकल्पाच्या याच्यामध्ये जिथपर्यंत गडचिरोली जिल्ह्याचं सुरजागड प्रकल्पाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही
भिलाई स्टील प्लांट पेक्षा मोठा स्टील प्लांट त्या ठिकाणी उभा करत नाही, तिथपर्यंत आपण त्या ठिकाणी सुरजागडचं खनन बंद करावं ही मागणी या ठिकाणी करतो. आणि तुम्ही खनन बंद केलं नाही तर तुम्ही विदर्भ विरोधी ठराल ही या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय अध्यक्ष महाराज. मी याच्यासाठी या गोष्टीवर जोर देतो अध्यक्ष महाराज, कारण की मला माहिती आहे मी ज्यावेळेस सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष 2002च्या काळात होतो अध्यक्ष महाराज, आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आमच्याकडे रिपोर्ट आला त्यावेळेस शासनामध्ये त्याचा आम्ही पाठपुरावा केला आणि सरकारला आम्ही त्या काळात सांगितलं की आशियातलं सगळ्यात मोठं आयरन ओरचा हा भाग आहे आणि गडचिरोली हा मागास जिल्हा आहे आणि या गडचिरोलीच्या या मागास जिल्ह्याचं मागास पण दूर करायचं असेल आणि माझा दावा आहे की आमची मुंबई ही आर्थिक राजधानी या देशाची आहे. अगर गडचिरोलीचा प्रॉपर प्लॅन आपण लोकांनी केलं, तुमच्या स्टाईलमध्ये प्रॉपर प्लॅनिंग केलं एकनाथ शिंदे साहेब, तर मी तुम्हाला सांगतो की गडचिरोली सुद्धा मुंबई सारखं हे दुसरं आर्थिक राजधानी आमच्या महाराष्ट्राची होऊ शकते. एवढी ताकद त्या गडचिरोली जिल्ह्याच्या खनिज संपदेमध्ये आहे. पण त्याची जी लूट तुम्ही लोकांनी चालवलेली आहे ती लूट आपण थांबवली पाहिजे. तुम्ही नाही दादा, त्यांच्याकडे बोलतोय दादा. गडचिरोलीचे पालकमंत्री काय होते सगळं ते होतेच ना, म्हणून त्याच्यावर नाही आताच बोलायचं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तातडीनं खनन थांबवून विदर्भाच्या विकासाचं खरं तुमचं सरकार प्लॅन करत असेल तर आम्हाला त्या सुरजागड प्रकल्पाच्या बाबतची भूमिका तुम्हाला स्पष्ट करावी लागणार आहे. अध्यक्ष महाराज, या भागामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं कारण काय तर मोठ्या प्रमाणात इरिगेशनचा बॅकलॉग, इलेक्ट्रिकचा बॅकलॉग, दळणवळणाच्या व्यवस्था, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. आणि हा सगळा बॅकलॉग पूर्ण करण्याच्या बाबतची भूमिका मला आठवतं की ज्यावेळेस आपण लोक जेव्हा विरोधी पक्षात होतात तर तुम्ही सांगत होतात की 11 वर्ष तुमचे मुख्यमंत्री या भागातले राहिले, त्यांनी का नाही केलं. आपणही मुख्यमंत्री 2.5 वर्ष राहिलात, बघ आपणही 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलात तर आपण का नाही करू शकलात. टाटा बिर्लाला लुटून नेऊन देण्यासाठी केले तुम्ही, त्याला नाही आहे ते तर तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. नाही ते सांगतोय ना मी, टाटा बिर्ला आणले तिथली खनिज संपदा लुटायसाठी आणलेत. इन्व्हेस्टमेंट दाखवा. तिथं कुठं इंडस्ट्रीज उभी झाली, इंडस्ट्रीज कुठं उभी झाली, इन्व्हेस्टमेंट कुठं आहे. तुम्ही तिथली खनिज संपदा लुटण्यासाठी त्या लोकांना आणलेला आहात. हे हा आरोप नाही, हे वस्तुस्थिती आहे, तुम्हालाही माहित आहे. असं करू आपण अध्यक्ष महोदय, मी आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही जॉईंटली जातो. हे म्हणतात की 5,000 युवकांना आम्ही नोकऱ्या दिल्यात. मी अध्यक्ष महाराज मी सांगतोय की आता मी भिलाई स्टील प्लांटचा उल्लेख करतो अध्यक्ष महाराज, तिथं 50,000 लोक कामाला आहेत. भिलाई स्टील प्लांट पेक्षा सुद्धा मोठा प्लांट इथं होऊ शकतो हे मगापासून मी सांगतोय. 400 वर्ष चालेल एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज. गोटा उचलला तरी लोखंड आहे. 65% अभाव आयरन ओर त्याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज. आणि हे म्हणतात की आम्ही टाटा बिर्ला आणलेत तर त्यांना त्या ठिकाणी लुटायसाठी आणलं का, त्या भागाला लुटायसाठी आणलं काय, हा सवाल माझा त्या ठिकाणी आहे. इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी नाही. अध्यक्ष महोदय, टाटा हे देश सेवेचं प्रतीक म्हणून नाव आहे. सन्माननीय नानाभाऊ पटोले मुद्दा मांडत आहे, पोटतिडकीनं मांडून राहिले, पण बोलताना टाटा बिर्ला लुटायला आणले काय हे वक्तव्य बिलकुल शोभनीय नाही. माझी आपल्यामार्फत त्यांनाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे, त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, नाही तर तुम्ही त्यांचे रेकॉर्डवरून काढून टाका. हे योग्य नाही आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं. तुम्हालाही माहीत आहे टाटाची ख्याती काय आहे देशात आणि देशाबाहेर. हा त्यांना बोलू दे ना, तुम्ही कुठे सावरकर. अध्यक्ष महोदय, नाना पटोले आपले माझे मित्र आहेत. सुरजागड प्रकल्प सुरू होत नव्हता त्यावेळेस सगळे विरोधात होते. पालकमंत्री म्हणून मी स्वतः आग्रही होतो, तुम्ही अध्यक्ष होतात, आपली चर्चा झाली.
सुरजागड प्रकल्प सुरू झाला, जवळपास आता 7 ते 8 हजार लोक तिथे काम करतात, त्यांना काम मिळते डायरेक्ट. इनडायरेक्ट आहे ते वेगळं. आणि त्याच काय कुठले लॉयड स्टील का कंपनी आहे, त्यांनी 22,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून आता स्टील प्लॅन्ट उभा करतोय तो. आणि त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजीचं मी काय म्हणालो, तो सुरजागड प्रकल्प मायनिंगसाठी नाही आलाय, तो टाटा टेक्नॉलॉजी आणि आपलं सरकार मिळून तिथं एक स्टार्टअप सुरू केलं, त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. आणि त्या ठिकाणी दर वर्षाला त्यांचं टार्गेट आहे 5,000 तरुणांना ट्रेंड करायचं. ते मोठं ट्रेनिंग सेंटर केलं त्यांनी, ट्रेंड करायचं आणि त्यांना प्लेसमेंट द्यायची. आणि हे मोठी अचीवमेंट आहे तिथं त्या भागातल्या तरुणांसाठी. त्यामुळे टाटा बिर्ला लुटायला आले. टाटाचं तुम्ही मिठापासून, ते बरोबर बोलले सावरकर, की त्यांची जी विश्वासार्हता आहे आज देशामध्ये, टाटांचं नाव आहे, आज त्यांच्या नावाला गालबोट लागेल असं आपण वक्तव्य करू नका, असं सावरकर म्हणाले. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही माहिती घ्या ना, टाटा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत माहिती घ्या, त्या सेंटरच्या बद्दल माहिती घ्या, त्या ठिकाणी काय पद्धतीने ती टाटा कंपनी काम करते आहे. त्यांनी स्वतःचे पैसे टाकले, आपणही थोडा शेअर त्याच्यामध्ये टाकला, पण त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, आपली कमी आहे. पण असं असताना देखील त्या भागातल्या तरुणांना नक्षलवाद कमी करायचा असेल तर नुसतं आपण नक्षलवाद्यांना त्यांना एन्काउंटर करून चालणार नाही. तर त्या भागामध्ये मेडिकल आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत, पाणी आहे, दिवाबत्ती आहे, तिथलं डेव्हलपमेंट देखील करण्याची आवश्यकता आहे. मेडिकल कॉलेज आपण दिलं, तिथला पोलिसांचं मॉरल सपोर्ट आपण दिला. जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मोठी कारवाई झाली त्यावेळेस हा एकनाथ शिंदे तिथे गेला, 25-25 लाख 50-50 लाखाचं बक्षीस पोलिसांना दिलं. आणि त्यामुळे कितीतरी मोठ्या प्रमाणावरचे नक्षलवाद, जे लाखो करोडो रुपये त्यांच्यावर इनाम होतं, त्यांना त्या ठिकाणी त्या कारवाईमध्ये मारलं गेलं. आणि आता नक्षलवाद अगदी झिरो, म्हणजे अगदी त्याचं नक्षलवाद खात्मा होतोय ना, नसल्यासारखं आहे. आणि काही लोकांनी घाबरून सरेंडर झाले, त्याची देखील योजना मला माहित आहे. मी अजितदादा त्यावेळेस आपले फायनान्स मिनिस्टर तेव्हाही होते, नागपूरच्याच बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं, यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे झालं पाहिजे, त्यासाठी एक वेगळा हेड आपण तयार केला ना. आणि म्हणून आज नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येतोय. पूर्वी या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये अबुझमाड आहे, जे अबुझमाड जो आहे बाजूला छत्तीसगडमध्ये, अबुझमाड या ठिकाणी इथले नक्षलवाद पळून जायचे. आता तिथं काँग्रेसचं सरकार पूर्वी होतं म्हणून त्यांना पनाह मिळायची. आता तिथं सरकार बदललंय. आता तुम्ही तिथे कारवाई बघा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी जेव्हा जेव्हा या ठिकाणी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधला नक्षलवाद कमी केलाय याचं त्यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे. हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि म्हणून आता दोन्हीकडून या ठिकाणी कारवाई होतीये. म्हणून नक्षलवाद मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातला संपल्याशिवाय राहणार नाही. फक्त या ठिकाणी नक्षलवाद संपवण्यासाठी पोलिसी वापर करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, डेव्हलपमेंट दिलं, विकास केला पाहिजे. आणि तो आपण केला आहे. आणि तुम्ही 2 वर्षात एवढं सगळं आपण करू शकत नाही, पण 2-2.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे नाना, त्यामुळेच 232 जागा आमच्या आलेल्या आहेत आणि जनता आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही सत्य जे आहे, सत्य स्वीकारा, सत्य स्वीकारा.